ज्यावेळेस माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे राज्यमंत्री असताना ही स्कीम मंजूर झाली, त्याच्यानंतर आज 6 वर्ष होत आले तुमची स्कीम मंजूर होत नाही आणि तुम्ही कोंडाळ्याची स्कीम तर सांगताय। कोंडाळ्याच्या स्कीमला आम्ही ग्रामस्थांनी सांगितलं नव्हतं की घरोघरी पाईपलाईन द्या। तुम्ही काय सांगितलं की त्यावेळेस आम्हाला पत्रव्यवहार केला, पत्रव्यवहार करून काय सांगितलं की लोकांना पाणी पुरतंय, कोंडाळ्यात पाणी वाया जातंय म्हणून आम्ही लोकांना नळ कनेक्शन देतो। पण नळ कनेक्शन देत असताना तुम्ही लोकांच्या ग्रामस्थांचं म्हणणं ऐकून घेतलं का? नाही घेतलं। त्यावेळेस तुम्ही तुमचा मन कारभारी केला आणि प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर आता पण तुमचे प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर 6 महिने पण टिकत नाही, पळून जातोय। त्याला जबाबदार ग्रामस्थ नाहीये किंवा ग्रामपंचायत नाहीये, हे तुम्ही जबाबदार आहे। तुमच्या थ्रो आतापर्यंत लोकांना तुम्ही सांगता 90% काम पूर्ण झालं, मी सांगतो तुम्हाला तुमचं 70% पण 60% पण काम पूर्ण झालेलं नाही। दाखवा तुमच्या जेवढे इथे लोक आहेत ना, जेवढे सांगा इथले कामगार आहेत तुमचे, विशाल भोसलेला बोलवा माझ्या समोर, काम पूर्ण झालं का तेवढं 90% तुमचं? काय झालंय आज? पाण्याच्या लाईन पाडल्यात का आमच्याकडे? का टाकीच्या बाकी आहेत? आज तुमच्या अधिकारी सांगतात 90% काम पूर्ण झालं। आम्ही 70 हजार रुपये वर्षाचा टॅक्स भरतोय काय, आणि आतापर्यंत आम्हा लोकांना आम्ही पदं भोगून पण आम्ही कोड्यावर पाणी भरतो, ते सुद्धा वाटीने तांब्याने पाणी भरतो। याला जबाबदार तुम्ही। आजपासून कुठल्याही लोकांनी पाणीपट्टी भरायची नाही जोपर्यंत स्कीमचं पाणी तुम्हाला पूर्णपणे मिळत नाही, तोपर्यंत एकही ग्रामस्थांनी पाणीपट्टी भरायचं नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण पण सोडणार नाहीये। सर्व ग्रामस्थांचे मी आल्याबद्दल अभिनंदन करतो आणि इथंच थांबतो। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना ठेकेदाराच्या विरोधात आज कुसगाव डोंगरगाव ग्रामपंचायत आंदोलन आहे। त्या आंदोलनाला आज सर्व पक्षीय सर्व पदाधिकारी तसेच गावातील सर्व जाणकार मंडळी महिला भगिनी सर्व उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो। कारण की हा लढा फक्त सरपंच उपसरपंच सदस्यांचा नाहीये, तर हा लढा आपल्या गावातील सर्व महिला भगिनींचा आहे आणि आमच्या पुरुषांचा सुद्धा आहे। तुम्ही जर पाहिलं असेल तर महिला 2004 ते 5 पासून आज 24 पर्यंत ही योजना चालू झालेली आहे। तेव्हापासून आम्ही पाहिले, आम्ही सदस्य असताना काम केले, दादा सरपंच होते आम्ही काम केलंय। त्यानंतर आता ज्ञाना गुंड सरपंच, वहिनी सरपंच, सुरेशभाऊ उपसरपंच, सुनील सरपंच आहे, यांच्या माध्यमातून जी कामं चालल्यात तुम्ही जर पाहिलं, तुम्ही आज आमच्या सर्वांकडून अपेक्षा ठेवता 2004 पासून 2024 पर्यंत आम्हाला पाणी भेटलं गेलं पाहिजे, पाणी मिळत नाहीये। आज खरं तर पाणी हा सगळ्यात जीवनातील महत्वाचा घटक म्हणजे पाणी असतो आणि हा महिलांसाठी सर्वात महत्वाचा घटक आहे पाणी। पण एक मी सर्व महिलांना एक अपेक्षा व्यक्त करतो, आज जो आपलं आंदोलन होतं ना, याच्या दुप्पट तिप्पट महिला आल्या पाहिजे होत्या। जोपर्यंत तुम्ही महिला रस्त्यावर उतरत नाही, जोपर्यंत तुम्ही महिला येणार नाहीये, तोपर्यंत ह्या ठेकेदारांना आणि एमजीपीला जाग येणार नाहीये, ही मी तुमच्या सर्वांकडून एक अपेक्षा व्यक्त करतो। एक गावकरी मंडळी म्हणून गावातील मी सर्व महिला भगिनींना व पुरुषांना एक विनंती करतो, हे जे आंदोलन सुरू झालंय हे आमच्या कोणाच्या स्वार्थापोटी नाहीये की कुणाच्या विरोधात नाहीये, हे फक्त एमजीपीच्याच विरोधातलं आंदोलन आहे, बाकी कोणाच्या विरोधातलं आपलं आंदोलन नाहीये। आणि पाणी हा खूप महत्वाचा घटक आहे आणि आपल्या कुसगाव एवढी मोठी ग्रामपंचायत, तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत कुसगाव आहे। आज आपली लोकसंख्या जर तुम्ही पाहिली असेल तर जेमतेम 30-35 हजार आपली लोकसंख्या आहे। लोकसंख्यानुसार जर पाहिलं गेलं तर हे पाणी आपल्याला पुरत नाही। कोंडाळा स्कीम होती, 4-5 ला कोंडाळा स्कीम मंजूर झाली, त्याच्यानंतर 18 ला मंजुरी भेटली, 18 साली 1918 ला मंजुरी भेटली आणि 19 ला काम चालू झालं। 19 पासून 24 पर्यंत जर तुम्ही पाहिलं जवळजवळ 6 ते 7 वर्ष झाले, अजून काम पूर्ण झालं नाही। याला जबाबदार कोण आहे? तर एमजीपी जबाबदार, त्याचे ठेकेदार जबाबदार आहे आणि त्यांच्यावर अंकुश ठेवणारे आपण सर्व जबाबदार आहे। काय होतं माहिती का, एक आम्ही मोर्चा काढला होता, तुम्हाला आठवत असेल, एक 7-8 वर्षापूर्वी आम्ही मोर्चा काढला होता, तिथे राजकारण केलं गेलं, यांनी यांच्या स्वार्थापोटी मोर्चा काढलाय। एक महिला भगिनींना मी एक विनंती करतो, हा आमच्या स्वार्थापोटी मोर्चा नाहीये, तुमच्या सर्वांचा आम्ही अश्रू पाहतो, तुमच्या सर्वांची तळमळ पाहतो पाण्यासाठी, त्यासाठी आम्ही हे मोर्चे काढतो। काही लोक काय करतात, फक्त घरातून मजा घेतात। मी सर्वांना एक विनंती करतो, बघा आज हे लोक जी जमले, महिला जमल्या, ह्याच्या दुप्पट तिप्पट महिला जमल्या पाहिजे होत्या। हा प्रश्न खूप गंभीर आहे, पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे। आज तुम्ही पाहिलं गेले, आज कुसगाव आणि वायकावाडी मेन भाग सोडला तर इतर आपल्या ज्या वाड्या वाजतात तर पाण्याचा खूप मोठा प्रलंबित प्रश्न आहे।
त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा देणं गरजेचं होतं आणि आहे. इथून पुढे तुम्ही सर्वांनी एकत्र या लढा देऊ. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 19ला ही स्कीमला मंजुरी भेटली आणि काम चालू झालंय. 19 पासून या ठेकेदारांनी काय काम केलं यांनी आम्हाला सांगावं. 19च्या नंतर साहेब तुम्ही सांगा, 19 ते 2024 पर्यंत तुम्ही काय कामं केल्यात. आतापर्यंत टाक्यांना मंजुरी भेटलेली. दादा सरपंच असताना, आम्ही सदस्य असताना 4 टाक्यांचे ऍफिडेविट आम्ही 19ला दिले. 6 दिलं होतं, 4 मंजूर केल्या होत्या. 19ला दिले, 2019ला. आम्ही त्याच्यात 4 वर्षापूर्वी अजून बाकीच्या 3 टाक्यांची मंजुरीचं आम्ही ज्ञाना गुंड सरपंच असताना त्यांनी पत्र दिले. सूरज भाऊने, सुनीलने आणि त्यांनी तिघांनी मिळून 3 टाक्यांचं पत्र मंजुरीचं दिले. जर तुम्हाला 4 वर्षापूर्वी आणि 7 वर्षापूर्वी जर तुम्हाला मंजुरीचं पत्र भेटते टाक्यांचं, तर अद्याप अजून टाक्या तयार नाहीयेत. टाक्या आता जस्ट तयार झाल्या साधारण 1 वर्षापूर्वी. पण टाक्यांना जी मेन पाईपलाईन असते ती अजून पूर्ण नाहीये. यांनी अंतर्गत लाईन काही फिरवल्यात, काही फिरवायच्या आहेत, पण महत्वाच्या ज्या पाईपलाईन आहेत त्या फिरवल्या नाही. का फिरवल्या गेल्या नाही याची चुकूनची ह्याच्यात मध्ये कारण सांगितलं गेले. 1 वर्षापूर्वी विषय असा झाला की कॉन्ट्रॅक्टर लक्ष देत नाही. जर एमजीपीचं कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाहीये तर मग कॉन्ट्रॅक्टर ऐकायचं कुणाचं आणि तो काम कुणाकडून पूर्ण करून देणार. मला सांगा साहेब, तुमच्याच अधिकाऱ्यांनी मध्ये कुलकर्णी साहेब मला भेटले, म्हणले अधिकारी आमचं काम ऐकत नाही, तो काम व्यवस्थित करत नाहीये, त्याला आम्ही बदलू बी शकत नाही आणि त्याच्याकडून काम बी करून घेऊ शकत नाही. हे एमजीपीचं साहेब उत्तर होतं. जर हे एमजीपी जर उत्तर देत असेल तर आम्ही दात मागायची कुणाकडे. तुम्ही दंड लावलाय, पण मला सांगा महिला भगिनींनी यांच्या दंडापायी आपलं हाल किती होतंय हे आपल्याला पटतंय का? सांगा मला, पटतंय का? तुम्ही थांबवलं होतं का? तुम्ही म्हणता दंड त्याला दिला, या लोकांना भुर्दंड दिला ना, तुम्ही तुमचा दंड दिला, पण या लोकांनी काय केलं? एखाद्या पाण्याच्या योजनेला किती वर्ष लागलं पाहिजे याचा जर आपण विचार केला, एखादी पाण्याची योजना भाऊ पूर्ण व्हायला किती वेळ लागतो मला एक सांगा साहेब. एखादी पाण्याची योजना पूर्ण होण्यासाठी तुमच्याकडून एमजीकडून किती वर्ष लागले पाहिजे? तुम्ही आम्हाला उत्तर द्या. किती वर्ष? 2 वर्ष ना. या योजनेला 2019 पासून सुरू झालेली, 18 पासून तर आज 24 उजळले. 24 नाही ना, 19ला वर्कआउट रे, 19ला वर्कआउट रे. 20ला तुमची वर्कआउट आली, पण मंजुरी कधी भेटलेली आहे? 19ला मंजुरी, 19ला वर्कआउट 20ला भेटले. आज 24, 4 वर्ष झाले. मग 4 वर्षात तुम्ही काय केले? जे काय असेल साहेब, तुमच्या मी एमजीपीला एक विनंती करतो, इथून पुढे जर पाण्याची योजना तुम्ही आम्हाला जास्त नाही 15 महिन्यात ही योजना पूर्ण मार्गी लावायची. पाणी मिळालं पाहिजे. जर पाणी नाही मिळालं, कुणी पट्ट्या भरायचे नाही, कुणी पट्टे द्यायचे नाही. हे छोट्या प्रमाणात आंदोलन आहे. इथून पुढे जर तुम्ही आमचं जर पाण्याची स्कीमचं मंजुरी चालू नाही केली तर हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात होईल आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. इथून पुढे मी सर्वांना एक विनंती करतो, सर्व महिला भगिनींना एक विनंती करतो की हे आंदोलन आपलं छोटं आहे. जर यांनी आपल्याला 15 महिन्यात आपली स्कीम मार्गी लावली नाही, प्रत्येक महिला भगिनीच्या घरी पाणी जर मिळालं नाही, तर ह्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आंदोलन करू. साहेब, नुसतं आंदोलन करणार, तुमच्या घरात आम्ही चपलीचा हार घालू, हा आमचा शब्द आहे तुम्हाला. जर 18,000 रुपये भरले तुम्हाला लगेच पाणी आम्ही चालू करणार आहे बघा. आम्ही व्याजाने गटातून पैसे भरून व्याजाने पैसे काढून भरले बघा 2 हप्ते. आणि आम्हाला पाणी बघा, माध्यमांसमोर महिला आलेली आहे, व्याजाने पैसे काढून एमजीपीला पैसे भरले, अद्याप त्या महिलेला पाणी भेटत नाहीये. आज तुमच्या एमजीपीमुळे किती लोकांना मानसिक त्रास होतोय. इथून पुढे मी महिला भगिनी विनंती करतो, कुणी पाणीपट्टीचे पैसे भरू नका. जोपर्यंत योजना चालू होत नाही, कुणी पाणीपट्टीचे पैसे भरायचे नाही, भरू नका. तुम्ही पाणीपट्टीचे पैसे भरणार का? आजपासून कोणी पाणीपट्टीचे पैसे भरायचे?
आम्हाला पाणी तर नाही तर आम्ही करणार काय? आम्हाला पाणी पाहिजे, पाणी पाहिजे, पाणी पाहिजे, आम्हाला पाणी पाहिजे. सगळीकडे त्यांची सगळं हे झाले ना, आम्हाला पाणी नाही वरती झालं. मी पाणीपट्टी भरणार नाही, मी पाणीपट्टी करून ठेवलेली, मी पाणीपट्टी भरणार नाही. ना आम्हाला पाणीपट्टी भरली, तुमचं कनेक्शन बंद, मी कनेक्शन बंद करणार नाही, पाणीपट्टी मी प्रेमनगर गावचा रहिवासी आहे. गेल्या वर्षी आमच्या गावाला जवळपास आता आम्ही 120 घरे, आमच्या घराला फक्त 6 कुंडे, त्याच्यातनं पाणी सोडलं ते पण 1 तास. ते 1 तासामध्ये 120 घरं कशी काय पाणी भरणार तुम्ही सांगा बरं. आणि ते करून सुद्धा ही लोक पाणीपट्टीच्या टायमाला, आम्ही पाणीपट्टी 5 वर्ष समजा 3 वर्ष भरली नाही, ही लोक आमचे 2 दिवस पाण्याचे बंद करून आमच्याकडून सक्तीने पाण्याची वसुली करून घेतली. 2 लाख रुपये आमच्याकडून वसुली केली. आम्हाला जवळपास 5 लाखाचं बिल दिलं यांनी आणि सेटलमेंट करतो म्हणले आणि तुमच्या नळाची दुरुस्ती करतो, तुम्हाला नळ कनेक्शन करून देतो. अद्यापही दुरुस्ती झाली नाही. 4-4 दिवस आमच्या त्या गटारीतनं पाणी जातं. आमच्या नळाला जवळपास गटारीतून लाईन दिलेली आहे, त्या गटारीतून पाणी त्या नळात जातं. त्या गटारीचं पाणी नळात गेलेलं असताना आम्हाला भरायला लावतात आणि 1 तासात पाणी बंद करतात. 1 तासामध्ये सांगा बरं 120 घरांना भेटणार पाणी. आणि वारंवार आम्ही कंप्लेंट करून सुद्धा आम्हाला कुणी आतापर्यंत सांगा विशाल आहे, विशालच्या अधिकाऱ्यांना घेऊन आला 2 दिवसामध्ये तुमचं पाणी बंद करतो, तुम्ही 2 लाख रुपये भरायला तुमचं पाणी बंद करतो. अशा पद्धतीचं कामं होणार आहे का? अशा अधिकारी पाहिजे का तुम्हाला? अशा अधिकाऱ्याला तुम्ही घेऊन जा. सर्व पाणी असतं टँकर चालू करा, टँकर पाणी असतं टँकर चालू करा. एक जन बोला, एक जन ठीक से नहीं आ रहा, एक जन बोला. माइक बंद झाला का? हाँ बोल. शांतिनगर में भी पानी नहीं आ रहा है, सिर्फ 10 मिनट पानी आता है, सिर्फ 10 मिनट पानी आता बस. और इतना पानी छोड़ते 10 मिनट में क्या काम होगा? बोलते डोंगरानगरला पाणीच नाहीये. 4-5 घरांना पाणी येतं, 15 घरं पाणी भरू शकत नाहीये. 5-6 घरांना पाणी भरतात, थोडं पाणी आल्यामुळे मोटारी लावतात. वरच्या लोकांना पाण्याचा थेंब येत नाहीये, एक थेंब सुद्धा पाण्याचं येत नाही. आम्ही पाणी पट्ट्या भरणार नाही, मोठी लावतात त्यांच्यावर कारवाई करा, हे माझं सांगणं आहे. पत्रकार पाणी माइक चालू करा, माइक चालू करा, माइक चालू करा, माइक चालू करा. शांतीनगरमध्ये डोंगरगावमध्ये जरा सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. 1 मिनिट, एकच मिनिट. आता आपण एवढं सगळेजण बोललोय, यांच्याकडून काय उत्तर देतं ते ऐकू द्या ना. बोलू नका कोणी, साहेबांचं उत्तर ऐकू द्या. 1 मिनिट जरा ऐका थांबा. आपण ग्रामस्थ पट्ट्या भरणार नाहीये, तोपर्यंत पाणी आपल्याला येत नाही, तोपर्यंत आणि ही योजना चालू होत त्यापर्यंत आपण कुणी पाणी पट्ट्या भरणार नाहीये. त्याचं उत्तर तुमचं काय असणार? योजना आहे ती महिन्यामध्ये आम्ही 100% कार्यान्वित करणार आहोत. किती दिवसात? त्यानंतर जर तुम्हाला ही अडचण आली तर निश्चित आम्ही जबाबदारी घेऊ, पण तशी अडचण येऊ देणार नाही. 2 मिनिट मला पूर्ण करू. त्याच्यानंतर जर अडचण आली तर आम्ही निश्चित जबाबदारी घेऊ. फक्त माझी एक आपल्या सर्वांना सुद्धा एक कळकळीची विनंती, मी मूळचा सोलापूरचा आहे. आम्हाला आठवड्यातनं 1 दिवस 1 वेळ पाणी घ्यायची सवय आहे. त्यामुळे ही अडचण मला तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे, प्रकर्षाने माहिती आहे. फक्त
माझी एवढीच कळकळीत विनंती आहे की असं लक्षात येते की बऱ्याच ठिकाणी मोटारीने पाणी शिजवलं त्यावेळी 2 मिनिटं मला की मोटारीला न लावता एखाद्या गल्लीत तुम्हीच चेक करा सर्वांना पाणी मिळतंय का नाही. मोटारी बंद केल्यानं सर्वांना पाणी मिळतं. एक मिनिट थांबा रे, त्यांना बोलू दे. आणि दुसरा मुद्दा 300 ते 400 अनधिकृत कनेक्शन आहे. माझी ग्रामपंचायत सन्माननीय सदस्य सरपंच उपसरपंच यांना विनंती आहे की आम्हाला हे अनधिकृत कनेक्शन तोडणे व मोटारी याच्या कारवाईमध्ये कृपया सहकार्य करावे. म्हणजे आम्ही ती कारवाई हाती घेऊ शकतो. ते जोपर्यंत पाणी लोकांना येत नाही पाणी द्यायचं काम करा. तुम्ही पहिलं उत्तर द्या, पाणीपट्टी माफ करू. हे म्हणतात लोकांचं मोटर 2 मिनिटं आहे का? हा हा, हे म्हणतात मोटारी बंद करण्याची परमिशन द्या आणि कनेक्शनचा विषय द्या. हा, मागणी काय ती बघा. लोकांना जर पाणी भेटलं तर लोक मोटारी लावतील का? घालून घालून आम्हाला जागेवरती आणू नका. आता याला आपण सगळ्याला फुसलाप देत आहोत. आपलं हे जे मागणी पत्र आहे ते आपण त्यांना आता देणार आहोत. ज्या 3 मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण इथं उपोषणावरनं उठत नाही. बरोबर आहे का नाही? आता आपल्याला पुढे काय जास्त बोलायचं नाहीये. पाणीपट्टी कुणी भरायची नाही जोपर्यंत आपली पूर्ण पाणीपट्टी बिल माफ होत नाही. एकानी पण भरायचं नाही, एकानी पण भरायचं नाही. हे निवेदन आपण आता हे पण त्यांना देणार आहोत. आणि हे जे उर्वरित काम आहे किती दिवसात करतात याचं सुद्धा त्यांनी उत्तर देणं पण गरजेचं आहे. ठीक आहे, हे लेटर आपण त्यांना देतोय सगळ्यांच्या साक्षीने. ठीक आहे, तुम्हाला पण सांगता बरोबर. फक्त एक की आता हे जे काम आहे उर्वरितच्या पुढच्या टाकी आपण त्यांना दिल्यात त्या किती दिवसात पूर्ण करतील याचं आश्वासन आता ते आपल्याला देतील. पण आश्वासन जोपर्यंत कुठलंही पुढचं आश्वासन ज्या उर्वरित केले लेखी स्वरूपात मिळत नाही तोपर्यंत आपण उपोषणावरनं उठत नाही. आलं लक्षात? पत्र देऊ द्या नंतर जेवढे सदस्य आहे ना डोंगरावरून तेवढे वर सगळ्यांनी मिळून असं करा. साहेबांना मध्ये घ्या. मी ठेकेदारांना तर आता नुकसान सांगितलेलं आहे या योजनेबद्दल नाही आले. म्हणजे कसं काय म्हणजे तुम्ही कमिशन खाल्ले का त्यांच्याकडनं? अहो असं कसं काय तुमचं ऐकत म्हणजे कसं काय ठेकेदार तुमच्यापेक्षा मोठा ठेकेदार झालाय का? ठेकेदार तुमच्यापेक्षा मोठा झालाय का? ठेकेदार तुमचं ऐकत काय बोला माझ्या लेवल नाही वरिष्ठ पातळीवरून देखील ठेकेदारांना निक्षून सूचना लेखी स्वरूपात गेलेल्या आहेत की डिसेंबर अखेरीस योजना पूर्ण क्षमतेने पूर्ण करून चालू करायची आहे. पण मला जे त्याची कामाची पद्धत वाटते मी फक्त अजून एक 15 दिवस मला वाटते म्हणून मी तुम्हाला सांगतो.
जानेवारी 15. पण मी डिसेंबरला मी स्वतः जातीनं प्रयत्न करतो. 15 दिवस आम्ही इथं बसतोय आता. नाही साहेब ऐका ना, डिसेंबरला ही स्कीम तुम्ही किती महिन्यात मार्गी लावणार? नाही डिसेंबर अखेर मार्गे लावायचं आमचं नाही. नाही दिवस सांगा. पत्र पण आणलंय मी, लेखी आणलंय. डिसेंबर अखेर 25 डिसेंबर हो. किती दिवस होतात? 20 दिवस राहिले. 20 दिवसात तुम्ही स्कीम मार्गी लावणार? पाणी आम्ही देणार? त्यांना आम्ही तेच नियोजन ठेवलेलं आहे. तुम्ही पाणी देणार? हो काय भेटलं काय करणार? लेखीच आहे, आणलंय. लेखी स्वरूपात आणलंय. डिसेंबरला पाणी भेटणार? आणलंय आम्ही. या डिसेंबर अखेरीस आम्ही योजना कार्यान्वित करू. जर नाही भेटलं तर काय करणार कारवाई? पाणी भेटणार? नाही भेटलं काय करणार? लेखी आणलंय. नाही झालं तर काय करणार? नाही झालं तर काय करणार? तुम्ही आमच्या विरुद्ध तक्रारी करू शकता. तक्रारी करून पण तुम्ही ऐकत नाही म्हणजे काय? नाही गेले समजा 4 वर्ष आम्ही तेच करतोय. मग नाही पुढे झालं तेच तर करायचं. काय करणार असं तुम्हाला वाटतं? नाही मग याचा हे आम्हाला उत्तर मान्य नाही तुमचं. नाही, आम्ही इथे उठत नाही. बिनधास्त कामं करा. आम्ही 15 दिवस उठत नाही, 15 दिवसात कम्प्लीट करून द्या. बरोबर आहे का नाही? उपोषण चालू ठेवणार? 15 दिवसात नाही झालं? असं मी तुम्हाला हे लेखी स्वरूपात आम्ही देतोय. ऐका ना. अहो, तुमचे लेखी पत्र आमच्याकडे खूप पडले, कचऱ्यासारखे पडले, ठिकाणी पडले. तुमचे पत्र नको. म्हणजे आपल्याला आता 15 दिवसात काम कंप्लीट करा. या 15 दिवस आम्ही इथं बसून राहतोय. 15 दिवसाच्या नंतर आम्हाला सर्व ग्रामस्थांना खुशखबरी द्या. जरा तुमचं काम पूर्ण कंप्लीट झालंय. आम्ही तुमचं सगळ्यांचं इथं या स्टेजपाशी तुमचा सत्कार करू सगळे ग्रामस्थ. 15 दिवस आता तुमच्या पुढे 15 दिवसाच्या आम्ही विनंती करतो आपणास की उपोषण करू नये अशी विनंती करतो. उपोषणामुळे आली उपोषणाची फाईल कुठे? फाईल तुमच्यामुळे आली ना. फाईल कुठे? आजही तुमच्या शब्द आम्ही का विश्वास ठेवायचा? तुमच्या शब्दावरती आम्ही यांनी आहे ना. गांधीनगरच्या टाकीचं पण सांगा त्यांना. हे पत्र यांनीच दिलंय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण. बरोबर, हे पत्र बघा यांनीच दिलंय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण. यांनी याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे नीट वाचतोय, ऐका. याबाबत आपणास कळविण्यात येते की संदर्भीय 3 अन्वये मुख्य अभियंता यांचे कार्यालय माननीय आमदार मावळ यांच्या समवेत 14/3/2024 रोजी आपल्या उपस्थितीमध्ये म्हणजे आमच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. तसेच दिनांक 14/5/2024 रोजी कार्यकारी अभियंता व आपली चर्चा झाली. त्यांचे मुख्य साहेब त्यांची आणि आपली चर्चा झाली. त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की झालेली चर्चेप्रमाणे गुरुत्वाकर्षण प्राधान्याने गुरुत्वाकर्षण नलिकेचे काम दिनांक 10/6/2024 पर्यंत पूर्ण करून देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. तरी संदर्भीय पत्रांद्वारे आपल्याद्वारे कळवण्यात येते की सदर उपोषण आपण करू नये. म्हणजे आपण यांना मागं पत्र दिलं होतं, त्याच्या अगेन्स्ट त्यांनी आपल्याला हे पत्र दिलं. साहेब बरोबर आहे का? म्हणजे हे पत्र त्यांनी त्यावेळेस सुद्धा हेच सांगितलं आणि त्यांनी हे पत्र दिलं, पण त्यांनी हे काम पूर्ण केलं का? नाही. म्हणून आता यांच्यावरती विश्वास नाही. यांनी सांगितलंय ना 15 दिवसात करतोय, आम्ही 15 दिवस इथं बसतोय. तुम्ही 15 दिवसात पूर्ण करा, तुम्हाला वेळ आहे. आमचे जीव घरी जाण्यापेक्षा आमचे जीव इथं जाऊ द्या, बरोबर, पण तुम्ही 15 दिवसात काम पूर्ण करा. मी एवढं बोलून इथं संपवतोय. आपल्या सर्व ग्रामस्थांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. आपण सगळे इथं आलेलो आहोत आणि पुढील ज्या काही दिवसामध्ये आपल्याला ह्या आंदोलनाला कशी दिशा द्यायची याची सर्वांना घर टू घर आपल्याला माहिती मिळेल. त्याप्रमाणे सगळ्यांनी मी विनंती आहे, सगळ्यांनी त्या पद्धतीने आपल्याला काम करायचे आणि यांच्यावरती कशा प्रकारे आपल्याला प्रेशर क्रिएट करता येतील याची जाण आपल्याला सगळ्यांनी करायची. आणि 15 दिवसात जर पूर्ण नाही झालं तर आज फक्त इथं सूरज केदारी उपोषणाला बसलाय, उद्या 15 दिवसाच्या नंतर अख्खं गाव इथं उपोषणाला बसत. याची शाश्वत मी तुम्हाला तिथं सगळ्यांच्या समोर देतोय.
क्रांतीनगरला टाकी पाहिजे पाण्याचं. क्रांतीनगरला सुद्धा ती पाण्याची टाकी बांधून देतो म्हणून बोलले होते. ती पाण्याची टाकी सुद्धा तुम्ही बांधून दिलेली नाही. त्याचंही नियोजन तुम्हाला करणं गरजेचं आहे, कारण त्याशिवाय किमान 250 ते 300 घर आहेत तिथं, त्या लोकांना पाणी मिळत नाहीये, लक्षात घ्या. त्यामुळे ते पण त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. या सगळ्या गोष्टीचं पत्र आज निवेदन आम्ही तुम्हाला देत आहोत, याचा तुम्ही स्वीकार करा. भीती आहे का आपल्याला? गेल्या साली मला दिल्या ईशान्य घरी जाऊन म्हणजे पाणी येत नाही. ईशान्य मला गेल्या साली दिल्या म्हणे हापीस नका. हा हे काय घरी येणारच ना. तू पाणी सोडाय म्हणजे मी येणारच ना घरी. भरपूर पाणी आहे. भरपूर पाणी आहे आम्हाला. पकडा ना, असं पकडा ना. मावळाच्या पकडायचं आहे ना. हा मग थोडस त्यांना पाठीमागे सुरू करा, थोडस पाठीमागे दिसतंय ना. दिसतंय. बंद केलं. ठीक आहे, दिसते का आता? अभियंता महाराज जीवन प्राधिकरण उपविभाग क्रमांक 3 पुणे. माझ्याकडे मावळ तालुक्याचा पण कार्यभार आहे. सदरची जी डोंगरगाव वाढीव डोंगरगाव पुष्कळ ही योजना आहे पाणीपुरवठा योजना, त्याची वर्क ऑर्डर 2021ला झालेली आहे. त्याचं काम पूर्ण करण्याचा कालावधी 2023ला संपलेला आहे, परंतु बऱ्याच विविध कारणामुळं त्याला खरंच विलंब झालेला आहे. आणि आत्ता आम्ही या महिना अखेरीस सर्व कामे पूर्ण करण्याबाबत नियोजन केलेलं आहे. ठेकेदाराने तसं कामाला लावलेलं आहे आणि आमचं मानस आहे की डिसेंबर 2024 अखेर योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी. साधारण किती दिवसामध्ये आपण काय केलं? डिसेंबर 2024. जे पाण्याचा जो प्रश्न आहे, आता सरांनी एक प्रश्न उपस्थित केला होता की तिथे जे अनधिकृत कनेक्शन आहेत त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला काय वाटतं? सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर ही पाणी स्कीम जर मंजूर झालेली आहे बरोबर, जर लोकांना परिपूर्ण पाणी मिळालं तर लोकांचे अनधिकृत कनेक्शन आणि मोटर हे लावणं कुठंच हे होणार नाहीये. तुम्ही पाणीच लोकांना देत नाहीये. 2023ला तुमची 2023च्या जुलै महिन्यामध्ये तुमची स्कीम पूर्ण व्हायला पाहिजे होती. ज्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिले तर राज्य शासनाचं काम नाही आहे का? यांचं काम नाही आहे का ते परिपूर्ण करून घेण्याचं? आज 1.5 वर्ष झालं त्यांच्या कामाची वेळ संपून गेली, तरी सुद्धा ही लोक सांगतात आम्ही डिसेंबर अखेर काम करू. यांनी असंच लेटर आम्हाला मे महिन्यामध्ये सुद्धा दिलेलं की जून महिन्यामध्ये 10 तारखेपर्यंत आम्ही काम पूर्ण करून देऊ. अजूनपर्यंत ते काम पूर्ण केलेलं नाही. हे जी लोक इथं जमलीत ना, ही आक्रोशापोटी इथे जमलेली लोक आहेत. अतिशय निकृष्ट दर्जाचं काम यांनी केलेलं आहे. म्हणून या पत्राच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्याची मागणी केलेली आहे. पूर्ण निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी होणं गरजेचं आहे. त्याचे अहवाल जो आहे तो ग्रामपंचायतीला, विद्यमान आमदारांना, विद्यमान खासदारांना आणि जे पाणी पुरवठाचे जे मंत्री आहेत त्यांना त्याचा अहवाल प्राप्त झाला पाहिजे आणि याच्यावरती कारवाई देखील झाली पाहिजे. आणि यांनी आजपर्यंत 2008 पासून जे 3.5 MLDचे पाण्याचं उपसा करतात ना, त्याच पाण्यावरती आमची ही ताण भागवण्याचं काम करतात. म्हणजे फक्त तिकडनं टाक्या बांधण्यासाठी पैसे घेतलेत. अस्तित्वात जे पाणी आहे तेवढंच पाणी ग्रामस्थांना देणार आहेत. ती सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे की किमान 6 MLD पर्यंत हे पाणी क्षमता वाढवावी, याची सुद्धा आता आम्ही ही मागणी केलेली आहे. आणि वारंवार यांना दरवेळेस आम्ही ही मागणी करत आलेलो आहे, पण यांनी ह्या प्रत्येक मागणीची आमचं दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणून आता आम्ही जे ठरवलेले की जोपर्यंत आमच्या त्या 6 मुद्द्यांमधले किमान 3 मुद्दे पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उपोषणावरनं उठणार नाही. पाण्याच्या संदर्भात अजून कोणती समस्या आपल्या विभागामध्ये? अनेक समस्या आहेत. लोक 4-4 फूट खड्डे खोदून त्यातनं वाडग्याने पाणी भरतात आहेत. अशी परिस्थिती आहे लोकांची, इतकी बिकट परिस्थिती आहे. आणि लोक टँकरनी पाणी पैसे देऊन विकत घेतात आहेत. चांगले सुशिक्षित लोक आहेत आमच्या इथं. सतीश साठे सर आहेत जे CA आहेत, ते आमच्या इथं राहतात. त्यांना सुद्धा दररोजचे किमान 2 टँकर स्वतःला, त्यांना त्यांच्या घरातल्यांना, सगळ्या आजूबाजूच्या लोकांना, सोसायटीला 2 टँकर पाणी टाकावं लागतं. हे पैसे बुडून द्यायचे आणि वर यांनी सगळ्या पट्ट्या जमा करायला त्यांना पट्ट्या पाठवायच्या.
कुठनं त्यांना लोक पट्टे. आत्ताच एक महिलेने आक्रोश निर्माण केला की यांनी पट्टी पाठवली, व्याजाने पैसे घेतलेत, व्याजाने पैसे घेऊन तिने बिचारीने पट्ट्या यांच्या दिलेल्या आहेत. तिला पाणी देखील नाही, वारंवार तक्रार करते यांच्याकडे की मला पाणी द्या, पण तरी देखील हे पाणी देऊ शकत नाही. म्हणजे ही शोकांतिका आहे. म्हणून ह्याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे. या दृष्टिकोनातून आज आम्ही हा आंदोलनाचा आणि उपोषणाचा मार्ग हाती घेतलेला आहे आणि आम्ही याच्यापासून मागे सरकणार नाही आहोत. हा शेवट आणि शेवट आणि शेवट आहे. ताई, आपलं नाव सांगा, आपण राहतो कुठं सांगा आणि आपल्या काय समस्या आहेत त्या सांगा. आरती गणेश शेवले, राहणार डोंगरगाव वाडी. आरती गणेश शेवले, राहणार डोंगरगाव वाडी. आम्हाला तर 5 वर्ष झाले आम्ही घर बांधून घरपट्टी आम्ही देणारच नाही, कारण आम्हाला पाण्याची लाईनच नाहीये. आम्ही 5 ते 6 घरं एका नळावरती छोट्या खड्ड्यात पाणी भरतोय अक्षरशः. त्यामुळं आणि ग्रामस्थ बोलतात की सुनील भाऊ आमचे येवले सरपंच आहेत, ते बोलतात की भाऊंनी सर्व काही करावं, पण हे ग्रामपंचायतीत काही होऊ शकत नाहीये. म्हणून जे अधिकारी आहेत त्यांनी हा पुढाकार घेतला तर आम्हाला पाणी येईल. आज 6 महिने झाले ते म्हटले आम्ही तुम्हाला पाणी देऊ. अजून किती दिवस असं चालणार आहे की आम्हाला पाणी भेटणार नाही? त्याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी. धन्यवाद. सांगा, विभाग सांगा तुमचा वार्ड. आपण रामदास बोलते, प्रेमनगर. आमच्या इथं पाणीच नाही. कोंडळे असून 4-4, 5-5 घरे एका कोंडळ्यावरती पाणी भरतात. आम्ही कसं काय करणार? 8 जण एका कोंडळ्यावरती, एक बाजूला 4 जण, एक बाजूला 4 जण. आणि कोंडळ्याचं पाणपट्टी नाही भरली तर आम्हाला 3 दिवस पाणीच नव्हतं. कसं काय म्हणतात तिथं पाणी नाही भरायचं? आणि आता जर पाणपट्टी नाही भरली आणि एकदम सार्वजनिक नळ दिले तर नंतर ना एकदमच वसूल करतील. मग काय उपयोग आहे आता पाणपट्टी बंद करून? आजी, महत्वाचा प्रश्न म्हणजे आता ते जे अधिकारी आले होते त्यांनी एक प्रश्न मांडला की इथं मोटार लावली जाते. हा, मोटार लावली जाते. खरं तर महिला वर्ग संपूर्ण घरामध्ये असतो, मग ही मोटार लावलेली आहे त्याच्याबद्दल नाव सांगा. माझं नाव प्रतीक्षा दिनेश वागिरे. मी इथं आता 2 वर्ष झाले, म्हणजे 5 वर्ष आम्ही जागा घेतली. आम्हाला नळाचा प्रश्नच नाही, नळच नाही तर आम्हाला पाणी येणार. आम्हाला महिन्याला 4 टँकर लागतात. आम्ही त्याला करणार काय? परिस्थिती काय आमची आहे तेवढी परिस्थिती नाही. आणि मग कशाला पाणपट्टी घरपट्टी मागायला? तुम्ही आहे तर तुम्ही करून देऊ ना. 1 तास काय आम्हाला पाणीच नाही. आम्ही दुसऱ्याच्या घरी जातो, येवल्यांच्या घरी, त्याने वाडगा आणि पातेल्याने पाणी भरतो. ही परिस्थिती का? मग कसली तुम्ही पाणपट्टी मागायला येता? बरोबर आहे ना? 1 तास पण येत नाही, 10 मिनिटं म्हणा. पण त्या अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की मोटार लावली जाते म्हणून यांना पाणी कमी येतं. त्याच्या संदर्भात तुम्ही काय बोलणार? मोटार नळाचा प्रश्न आम्हाला नळच नाहीये. सगळ्यात मेन मुद्दा कोण असेल त्यांना मी माझ्या घरी पण दाखवते. मेन मुद्दा आमच्या घरी येऊन तुम्ही चेक करा. जर नळ असेल तर आम्ही घरपट्टी देईन ना पाणपट्टी देईन. आणि मोटार लावायला नळच नसेल तर कुठं लावणार आम्ही मोटार? बरोबर मुद्दा आहे ना? मग मोठ्याने बोला, मोठ्याने बोला. आता कशी म्हणायची मोटर लागणार कुठून? आम्हाला कोंडळाचं पाणी आहे अजून तर. जसं आधी कोंडळाची आम्हाला नाही तर पट्टीच नाही आम्हाला. मग आम्ही कसं पाणी भरणार? रोज भांडे बिंड होते बायांची. त्या पाण्यावरून 4 हांड्यावरून द्या. रोज 4 हांड्याने कसं काय पाणी घालणार आम्ही? सांगा तुम्ही. 4-4 माणसं, 5-5 माणसं की घरामध्ये कसं पाणी भागवायचं आम्ही? हा, याचं काही आहे का नाही? त्यांनी टाकी भरावा, टाकी पाणी सोडावं. मुली 1-1.5 तास जर पाणी सोडलं भागते कसं? पाणी असतं आम्हाला 1 तासच पाणी असते. काही लई पाणी नसतं. ते पण आलं गेलं असं आहे. कसं काय भरायचं? अर्धा तास, पाऊण तास पाणी आहे आम्हाला. कसं भरावं एवढ्या कोंडळ्याचं? त्यांना कांतीलाल लायगुडे, राहणार प्रेमनगर. आम्हाला पाणी भेटत नाही, कारण की एक कोंडाळा त्याला 2 तास नळ्या टाकलेले आहेत. एक बाजूला 4, एक बाजूला 4, तरी पण अर्धा तासच पाणी राहतं. ते पाणी पुरे पडत नाही. 4-4 माणसं एक बाजूला आहे, कसं पाणी पुरे पडणार? ते पण आलं 1 दिवस तर 1 दिवस येतं बी नाही. कसं पाणी पुरे पडणार? मग ते आम्हाला पाणी पाहिजे, हे आमच्या अपेक्षा आहे. नाव सांगा तुमचं, कुठं राहता तुम्ही? गुरुवस्ती. नाव सांगा. महबूब शेख. हा, बोला पुढे. तुमचं काय समस्या? आमचं समस्या पाण्याची आहे. आज 15 वर्ष झालं आम्ही गुरुवस्तीला राहतो. आम्हाला अजून परत कनेक्शन दिलेलं नाहीये. आम्हाला पाणी भेटत नाही. पाण्यासाठी रोज भाडतो आम्ही. वड्याला कपडे धुवायला जातो रोज. आमची परिस्थिती आणि मागं आमच्या घराचे गटर झालेली नाहीये. गटारची आणि पाण्याची रोडची सोयीदार आम्हाला पाहिजे. आमचं पर्यंत गटर झालं.
अर्धा गटार झाले, कुठला गटार नाही. आणि सगळी बघून जी घाण येते आमच्या गटारात त्याला काढायला तुम्ही येऊन बघा कशी आहे ती. आणि आम्हाला पाण्याची पण अर्धा तास 15 तास पाणी येतो. एवढ्या पाणीमध्ये कसं काय आम्ही भागवायचं? पाणी होतंय का? नाही, आम्हाला रोड नाही, आम्हाला गटार नाही. अर्धा गेले आणि अर्धा कोण करणार? एक तरी पाणी आणायला लागतं, दुसऱ्याला नाही इकडे तिकडे मिळत नाही, पाणी तर भेटत नाही. मला कनेक्शन दिलेलं नाही अजून आणि इथं तिथं पाणी भरते. मला नळाचं कनेक्शन पाहिजे. काढायला कोणी येत नाही. बोलवलं तर म्हणतात अर्ज द्या. अर्ज द्यायचं कारण काय? तुमचं काम आहे ग्रामपंचायतीत येऊन महिन्यातून 2-3दा गटर साफ केली पाहिजे, पावडर टाकली पाहिजे. तुम्ही ठराविक लोकांच्या इथंच टाकता, हे आम्हाला मान्य नाहीये. हे सगळं कॅन्सल झाली पाहिजे. ताई तुमचं नाव काय? तुम्ही राहतो कोणत्या एरियामध्ये? बरोबर. तिच्या घरी चहा पाणी द्यायचं, त्यांचं काम करायचं, दुसऱ्यांचं काम नाही करायचं, ही आम्हाला चालणार नाही. बोला की. आम्ही शमदान नगरमधून बोलतोय. आमच्या इथं नेहमी पाण्याचा प्रॉब्लेम असतो. गोरगाववाडी शमदान नगर, गोरगाववाडी शमदान नगरमधून बोलतोय. आमच्या इथे नेहमी पाण्याचा प्रश्न असतो. प्रत्येक वेळेस आम्ही टँकर मागून तर काही पाणी आणू शकत नाही आणि टँकरला दरवेळेस 1200 रुपये भरावे लागतात आणि तरी सुद्धा पाणी येत नाही. आमची घरं उंचावरती आहेत, त्यामुळे पाईपलाईनचं एक तांब्यावर सुद्धा पाणी आम्हाला येत नाही. आणि समोरच्या लोकांच्या नळावरती गेलं तर ते लोक पण आम्हाला पाणी भरून देत नाही, ते लोक पण भांडणं काढतात. प्रत्येक वेळेस भांडणं होतात. लोक पाणी खात्यातले लोक येऊन पाणी चेक करतात, मोटर लावली का चेक करतात. मोटर नाही लावायची तर पाणी एक तांब्यावर पाणी येत नाही. मग मोटर लावणार नाही तर काय करणार? पाणी कुठून आणणार? कपडे धुवायचं म्हणलं तर लोकांच्या घरी जाऊन आम्हाला कपडे धुवायला लागतात. कपडे धुण्यासाठी पण आम्हाला लोकांच्या घरी जायचं, कपडे धुवायचे. प्रत्येक वेळेस कोण आम्हाला लोकांच्या घरी जाऊन कपडे धुवून देणार? म्हणजे आमचा मुलगा प्रत्येक वेळेस माझा मोठं दुखतं ते. त्याशिवाय आम्हाला आता भांडण्याशिवाय किंवा रोडवरती उतरण्याशिवाय आमच्याकडे रोडवरती उतरण्याशिवाय पर्यायच नाहीये. म्हणून आम्ही आज या आंदोलनाला उभे राहिले. असं एवढं. बोला. काशीबाई रोहिदास भोरे. क्रांतीनगरचा विषय आहे. आम्हाला टाकी पाहिजे. आतापर्यंत आमच्या बाया पाण्याला भांगरवाडीत पळाल्या तर हनुमान टिकडीला पळाल्या तर पाण्याला जाता आपटून पडून देखील बाया आमच्या त्रास झाल्या. आता पाणी आणायचं का बाहेरचे कामं करायचे. आमचा एवढंच मागणं आहे आम्हाला की पाणी पाहिजे आम्हाला. आता पाणी कुठून आणायला लागतं? आता आम्हाला हनुमान टेकडीवर पाणी आमच्या बाया पाणी भरतात. हनुमान टेकडीवरून आम्हाला पाणी भरतात आमच्या बाया आता. हनुमान टेकडीवरून पाणी आणतात. तर आम्हाला पाण्याची सोय पाहिजे. टाकी पहिली मेन टाकी पाहिजे आम्हाला. टाकी नाही का तुम्हाला? नाही टाकी नाही. टाकी असून फायदा काय त्याचा? पाणी आलं तरच फायदा आहे ना. टाकी आहे का नाहीये? टाकीच नाही आम्हाला. असं बाहेरून पाणी आम्हाला येतं पण आम्ही हनुमान टेकडीवर पाणी भरतो सध्याच्याला. आम्ही तिकडून पाणी आहे आम्हाला. तर आम्हाला पाण्याची सोय झाली पाहिजे. काय नाव तुमचं? माझे नाव काशीबाई रोहिदास भोरे. पाणी नाही. ग्रामपंचायत सदस्य फुले, कुसगाव ग्रामपंचायत सदस्य सुजाता रामचंद्र फुले. एक क्रांतीनगरला टाकी झालीच पाहिजे. सध्या हनुमान टेकडीवरून ते पाणी घेतलेले आहे तात्पुरतं. ते कधी पण बंद होऊ शकतं. एक टाकी झालीच पाहिजे त्यांना. चंद्रबाबू माई कैसा पर है अड्डा? मेरा का तो साहब बिल्कुल पानी नहीं आता, बिल्कुल नहीं. क्रांतिनगर सबको मालूम है. उल्टा पाइप दिया मेरे को, बिल्कुल ये अंडा नहीं मिलता है. मेरा पैर टूट गया, हाथ टूट गया. पानी लाने को नहीं हो रहा है. फिर आप किधर से पानी भरते हो? उधर निकल हनुमान टिकड़ी से. सबको मालूम है. मेरे को उल्टा दिया, पाइप उल्टा दिया, पानी नहीं आ रहा है. मेरा हाथ गुड़गा सब दुखता है. इच्छा होता है पैर चढ़ने को बिल्कुल नहीं होता है. आंख पे पानी आता है. गिर गया 2-3 बार गिर गए साहब. काय करायचं आता? पाणी